दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या बैठकीला सुरुवात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरींची बैठकीला उपस्थिती, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बैठकीत सहभागी. 2047 पर्यंतच्या विकसित भारतावर लक्ष केंद्रित केलं जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पत्रकार परिषद. उद्या दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांची मुंबईतल्या बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये पत्रकार परिषद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा आटपून साताऱ्यातील दरेगावी. पुढील 2 दिवस एकनाथ शिंदेंचा दरेगावी मुक्काम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीहून थेट दरेगावी गेल्यानं चर्चांना उधाण. मी मॅनेज नाही तर कदाचित यशोमती ठाकूर याच भाजपला मॅनेज. यशोमती ठाकूर यांच्या आरोपांना अमरावती विधान परिषदेचे उमेदवार हर्षजित देशमुख यांचं उत्तर. आजारी असल्यानं देशमुखांवरती नागपुरातल्या रुग्णालयात उपचार. माझी विचारपूस न करता परस्पर अशा प्रकारचे वक्तव्य बिनबुडाचे आरोप करणं म्हणजे कोण मॅनेज झालं. कारण या गोष्टीचा दुसऱ्या समोरच्या पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे. हा अंतर्गत कलह ते दाखवत आहे, अंतर्गत अशा गोष्टीचे वक्तव्य ते करत आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षाचा फायदा घेणारच आहे. म्हणजे इनडायरेक्टली त्यांना त्या दुसऱ्या पक्षाला सपोर्ट करायचा आहे की काय असं मला जाणवत आहे. बाहेर निघा, लोकांमध्ये या डिजिटल पद्धतीनं प्रचार होतो का? काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हर्षजित देशमुखांवर पलटवार. हिंमत असेल तर निवडणूक लढवून दाखवण्याचंही आव्हान. असं आहे, उलटा चोर कोतवाल पुढाटे. काल आजारी होते, ICU मध्ये होते. म्हणतात 4-5 दिवस त्यांना बाहेर यायला लागतील. डॉक्टरांचं ट्रीटमेंट काय, एन्जिओग्राफी काय आहे, त्याच्यामधनं काही स्टेटमेंट नाही. कम्युनिकेशन पाहिजे की नाही पाहिजे. आणि जर तुम्ही तयार असाल तर चला या फील्डमध्ये, चला या लवकर, उद्या या आणि सुरुवात करा. 4-5 दिवस राहिलेले इलेक्शनला. विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर महापालिकेच्या भाजप नगरसेवकांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कानमंत्र दिला. सोलापूर महापालिकेत भाजपचे 94 नगरसेवक, मात्र बैठकीत 100 पारचा नारा देण्यात आलाय. जवळपास सगळे नगरसेवक मतदान करतील, गोरेंना विश्वास. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27वा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार. दुपारी 2 वाजता सोहळ्याला सुरुवात होणार. अजित पवारांच्या निधनानंतरचा पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात आलेल्या जाहिरातीवरून यशवंतराव चव्हाण यांचा फोटो गायब. महापुरुषांचे फोटोही जाहिरातीत नाहीत. भाजपच्या जवळ जाण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्यानं फोटो गायब. आमदार रोहित पवारांची टीका. कोकरोच जनता पार्टी 20 जूनला पुन्हा दिल्लीमध्ये आंदोलन करणार. अभिजित दिपके यांची पुण्यातल्या पत्रकार परिषदेतून घोषणा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. पुण्यामध्ये आज 4 वाजता कोकरोच जनता पार्टी शांततेत आंदोलन करणार. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन होणार. विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांचा पाठिंबा. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आंदोलनात सहभागी होणार. अभिजित दिपकेंची माहिती. कोकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम खात्याविरोधात मुंबई पोलिसांकडे सायबर तक्रार. इंस्टाग्राम अकाउंटवरील हालचाली अत्यंत संशयास्पद. अल्पावधीतच त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी आणि नाट्यमय चढउतार झाल्याचा दावा करत चौकशी करून कारवाईची मागणी. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकरांची कोकरोच जनता पार्टीवर टीका. कोकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स उच्चवर्णीय असल्याची टीका. कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आम आदमी पक्षासोबत काम केल्याचाही टोला. सुजात आंबेडकरांच्या टीकेला अभिजित दिपके यांचं उत्तर. आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा पलटवार. सर्व पक्षांनी आंदोलनात सहभागी होण्याचं दिपकेंचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मनसेकडून पोस्टर लावत खोचक टीका करत अभिनंदन. महागाईच्या दरात तसंच डॉलर्सच्या दरामध्ये बेरोजगारीच्या दरात देखील मोदींनी विक्रम केल्याची मनसेची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करत मनसेकडून सिद्धिविनायक मंदिरात पूजा. मात्र महागाई आणि बेरोजगारीच्या दरात देखील मोदींनी विक्रम केल्याबद्दल उपहासात्मक अभिनंदन करत मनसेची मोदींसाठी पूजा. सांगलीतील मिरज तालुक्यातील आरग गावामध्ये शेतजमिनीच्या वादातून हाणामारी. लोखंडी रॉड आणि काठ्यांनी झालेल्या हाणामारीत 2 जखमी. वाहनांचीही तोडफोड. शंकर भोसले आणि पृथ्वीराज किनेकर यांच्यात हाणामारी. पोलिसात गुन्हा दाखल.
कल्याणमध्ये 2 गटात तुफान राडा, त्यानंतर गोळीबार. येत्यात एकाला गोळी लागल्यानं गंभीर जखमी. शहरात बिंदू आणि प्रेम गुंडा या 2 टोळ्यांमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून हाणामारी. पोलिसांनी चौघांना अटक केली. पुण्यातील सहकारनगर भागात असलेल्या शिंदे हायस्कूलच्या परिसरात गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या 2 तरुणांनी मेडिकल बाहेरच्या तरुणावर गोळीबार केला. 4 आरोपींना अटक. नांदेडच्या सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची हत्या करण्यात आली. पेट्रोल पंपावर बाथरूमची चावी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. नागपुरातल्या छोटा ताजबाग रोडवर दोघांची निर्घृण हत्या. आदित्य भोंडवे आणि आदित्य राहुलकर अशी हत्या झालेल्या दोघा तरुणांची नावं. धारदार चाकूनं आधी दोघांवर वार आणि त्यानंतर दगडानं ठेचून संपवलं. हत्येप्रकरणी तिघांना अटक. बीडच्या परळीतील तौहीद खान हत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आमदार सुरेश धस मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. आमदार सुरेश धस यांनी खान कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं. इतर काही आरोपी आहेत का याचा तपास आणि शोध घेण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मशिदीत अल्पवयीन मुलासोबत अश्लील चाळे. जिन्सी पोलीस ठाण्यात उमेर शेख विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी उमेर शेखला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी. नागपुरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याला 30,000 रुपयांची लाच घेताना एसीबीची अटक. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात कारवाई. सुभाष भुजबळ असं अटक झालेल्या अभियंत्याचं नाव. कंत्राटदाराच्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी लाच मागितली होती. नाशिकच्या मालेगावात 3 अधिकाऱ्यांचं निलंबन अवघ्या 8 दिवसात मागे. बकरीदच्या दिवशी शहरातील मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी आल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 3 अधिकाऱ्यांचं निलंबन झालं होतं. आता निलंबन मागे घेतल्यानं नाराजीचा सूर. वाशिममध्ये चालकाचं बस नियंत्रण सुटल्यानं शिवशाही बसचा अपघात. काही प्रवासी किरकोळ जखमी. हिंगोली अकोला बसचा अपघात. क्रेनच्या सहाय्यानं बस काढण्यात आली. चंद्रपूर शहरातील इरई नदीच्या पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली. दुर्घटनेमध्ये कारमध्ये असलेले 5 जण जखमी. चंद्रपूरहून भरधाव वेगानं कार नागपूरकडे जात असताना नियंत्रण सुटल्यानं अपघात. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरीमध्ये आई मुलीचा पाझर तलावात बुडून मृत्यू. मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात आईचाही मृत्यू. कपडे धुण्यासाठी गेले असता मुलगी तोल जाऊन पाण्यात पडल्याची घटना.